सकाळचे 6 वाजले होते. तब्बल 3 वर्षानंतर आज मी पुन्हा चाललो होतो आमच्या कुलदैवताकडं म्हणजेच सावळ्या म्हसोबांकडं. तेथे पोचताच मन थोडं जड झालं, कारण वाट हरवलेली होती, काटेरी झुडपात अडकलेली होती. जणू सावळ्या म्हसोबांनीच ती वाट मोकळी करण्यासाठी मला बोलवलं होतं. खूप थंडी होती, तरी घेतला हातात कोयता आणि वाट मोकळी करायला सुरुवात केली. त्या क्षणी मला असं वाटलं, मी फक्त वाट मोकळी करत नव्हतो, तर माझ्या आयुष्यातले अडथळे दूर करत होतो. त्यानंतर पाणी वाहिलं, शेंदूर अर्पण केला आणि सावळ्या म्हसोबांना मनापासनं नमन केलं. माझ्या मनात ना शब्द होते ना मागण्या, फक्त मन भरून आलं. आणि नेमक्या निघताना एक काळा कुत्रा येऊन बसला. माझ्या अंगावर काटाच आला. जणू काही देव सांगत होता, मी इथंच आहे. म्हणून मला असं वाटलं, आज इथं येणं हा निर्णय नव्हता, तो त्यांचा बुलावाच होता. जय सावळ्या म्हसोबा, जय मार्तंड भैरव, हर हर महादेव.